यांना 3000 मनसबदारात उभं करायची परवानगी दिली आहे आम्ही. 3000 मनसबदार? आजच आमच्या पदरी 40,000 फौज आहे. भिकारी बाजार गुंड्यांची फौज होत नाही आणि लुटारू दरोडेखोरांचा जमाव जमून मनसबदार होत नाही. पण राजे होतात. लाखो लुटारू जमवून बादशाह होणं सर्वांना साधत नाही. शिवाजी भोसले डोकं ठिकाणावर नसेल तर ते उचलून हकीमाकडे पाठवावं लागेल बादशहांच्या मर्जीनं. ठिकाणावर नसलेली डोकी उतरण्याचा हुकूम बादशाह देणार नाही याची आम्हाला खात्री आहे. जेव्हा मर्जी असेल तर छाती करून जीवाच्या जबाबदारीवर साफ साफ बोला. करमणूक होईल दरबारच्या शिपाई पेटांची. ऐकू द्या तरी एक बार तुमची रांगडी जबान. त्यासाठी दख्खन ते आग्रा आलो आम्ही. परमेश्वरी कृपेने मिळालेल्या सत्तेचा दुरुपयोग करून दुसऱ्याचा धर्म, दुसऱ्याचं स्वातंत्र्य या ठोळाढवळ करू नका. देवाला आणि प्रजेलाही ते रुचणार नाही. अमर्याद अधिकाराची आग पेटलेल्या पादशाही पोटालाही ते पचणार नाही. होशियार शहंशाह ममलकत हिंदुस्तान हजरत मोहम्मद मुहिद्दीन औरंगजेब आलमगीर बादशाह गाजी. दरबार बरखास्त. याचा परिणाम काय होईल तो खरा. काय आहे हिरोजी? गोटाभोवती फौजेचा गराडा पडलाय. तोफा दिसत आहे. काय सांगितलं होतं आम्ही? ते आम्ही ऐकलं. आता आपण आमचं ऐका. आमच्यासाठी आमच्या बरोबरच्या लोकांचे हाल नकोत. त्यांना दक्षिणेत जायचा परवाना मिळावा. आणि तुम्ही? ज्यांनी जन्मभर बापाला कैदेत डांबलं ते आता आम्हाला काय सरळ सोडणार आहे? अस्सलाम वालेकुम. हे कोण? शाही कोतवाल पोलाद खान. शोभा. शोभाला हाक मारल्यासारखं झालं मला. ते आग्र्याला गेले आहेत मासाहेब. होय, खरंच की. राजा रामसिंग आलेत. या राजे रामसिंग. राजे खुश खबर. तुमच्या साऱ्या लोकांना दख्खन जायची इजाजत दिली बादशाने. तसे थोर आहेत ते. सरजेराव, आम्ही जाणार नाही परत. आम्ही कैदी झाल्याबरोबर आमचे हुकुमी बिनमोलाचे झाले. राजे राजे जीव घ्या, पण असं बोलू नका. निघायची तयारी करा. राजे रामसिंग, आता आपणच आमचे आधार. आल्यापासून देवदर्शन नाही, नेम नाही, व्रत नाही. आग्र्यात एखाद्या देवळात. राजे, शर्मेची गोष्ट आहे. इथं देवळं नाहीत, मशिदी मिळतील. तीही देवळच आहेत की. पोलाद खान, गोरगरिबांना मिठाई, फकीर अवलियांना देणग्या, दरबारीनं नजराणे पाठवायला तरी परवानगी आहे ना? खुद्द आपल्याला बाहेर सोडायचा हुकूम नाही आम्हाला. मिठाई नजराने तपासून सोडू पाहिजे तर. आपल्यासारखी दिलदार माणसं फार वेळा. शुक्रिया. और कुछ? मामी साहेब हुजूरची मुलाकात चाहतात. वजह?
वजीर सल्तनत शाहिस्ता खानाच्या बेइज्जतीबद्दल शिवाजीला आग्र्याच्या भर चौकात हत्तीच्या पायी मारवावं अशी त्यांची मनीषा आहे. मामी साहेबांना सांगा, या बाबतीत जरा सोच विचार केला पाहिजे. आम्ही शिवाजीला जिवंत ठेवलाय ते उगीच नाही, नाहीतर बंडखोर म्हणून त्याची गर्दन आम्ही केव्हा तोडून टाकली. हुजूरच्या इशाऱ्याबरोबर त्याची गर्दन तुटून पडेल. होय, पण मिर्झा राजांना दख्खनमध्ये नवीन दुश्मन पैदा होतील. मरगट्टे बंड पुकारतील तो मेला तर. जरा सब्र से काम लो. रामसिंग, काय म्हणतो शिवाजी भोसला? जहापना, 4 दिन हो गए, थोड़े बीमार आहेत शिवाजी राजे. बीमार? कैद की बीमारी हो गई है उसको. त्याचा भरोसा धरू नका, झूठ मूठ मरेल सुद्धा तो. और कुछ? दख्खन से मिर्झा राजाने अर्जी केली आहे की काही दिवस शिवाजीला असाच कोंडून ठेवावं. तोवर आम्ही गोवळकोंडा आणि विजापूर पातशाही कब्जा करतो. 2 दिवसात शिवाजीला नवीन जागी हलवायचा हुक्म द्या. उसकी तबीयत वहां ठीक हो जाएगी हमेशा के लिए. अर्जुन काय बघतो? जामनगाव. आज कसं काय आहे राजाना? काय असायचं, यातून काही लवकर बरे हो असं वाटत नाही. छे छे, मंडळींना मातोश्रीना बोलवावं म्हणतो इकडच. राजे, शाहिस्ते खानाच्या बेगमा आपल्यावर भलत्या नाराज आहे. हळूहळू त्या शहानशहाचे कान भरून आज ना उद्या आपल्यावर. समजलो. तेव्हा पातशाही नोकरी करण्याची आणि इस्लाम सेवेची अर्जी केली तर हुजूर जवळ रदबदली करू